नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. वज्रे कामासाठी तयार होते हे उघड होते, पण काम जमण्यासारखं नाही असं त्यांना वाटलं तर सरळ नकार देण्याइतका निर्भीड प्रामाणिकपणा त्यांच्यात खास होता. तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी समजल्याखेरीज पुढचा काहीही विचारच अशक्य होता. ते विनाकामाचे 6-7 दिवस त्याला अत्यंत कंटाळवाणे गेले, पण ही निष्क्रियता 7व्या दिवशी संपली. स्वतः वज्रेच त्याच्या ऑफिसमध्ये हजर झाले. उघड दिसत होतं की त्या 500 रुपयातली एक कवडीही त्यांनी स्वतःवर खर्च केली नव्हती. तीच धुवट बंडी, तेच धुवट धोतर. गौतमने त्यांना फक्त समोरची खुर्ची दाखवली. डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शोध घेतला आणि तुम्ही दिलेले पैसे कामी आले. त्यांच्याशिवाय काम झालंच नसतं. मी काय करायचं ठरवलं आहे आणि ते का याचा तपशील मी तुम्हाला सांगत बसत नाही. एवढंच सांगायला आलो आहे की काम स्वीकारायची माझी तयारी आहे. फारच छान, पण एक आहे, यशाची खात्री मी देऊ शकत नाही. यशापेक्षा प्रयत्न जास्त महत्त्वाचा आहे. आधीपासूनच यशाची खात्री असेल तर प्रयत्नात माणूस इरेस पेटणारच नाही, आपलं सर्वस्व पणाला लावणारच नाही. डॉक्टर, तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या भेटीने मला जणू काही संजीवनीच प्राप्त झाल्यासारखी वाटत आहे. इतक्या उत्साहाने, इतक्या अधीरपणाने मी कोणत्याही उपक्रमात सहभागी झालेलो नाही. आता सांगतो मी काय करणार आहे ते. तो एक विधी आहे, यज्ञच आहे म्हणा ना. यजमानाची आवश्यकता आहे. शक्यतो त्या वास्तूशी संबंधित असावा. त्याचा काहीतरी व्यक्तिगत सहभाग किंवा हक्क असायला हवा. सदावर्ते, गौतमच्या मनात विचार आला. मला ती जागा एकदा पाहायची आहे. नाही, गौतम तात्काळ म्हणाला. आपण हे बोलणार आहोत याची त्याची त्याला क्षणभरापूर्वी कल्पना नव्हती. नाही, कारण सांगतो, एका अर्थाने तुम्ही तिथे वावरणाऱ्या शक्तीच्या विरुद्ध बाजूचेच आहात, हो की नाही? मला असा अनुभव आला आहे की विरोधकाची जवळीक त्याला जाणवते. परिणाम कदाचित अतिदुःखद होऊ शकतो. तिथे कशासाठी भेट द्यायची याचं कारण सांगाल का? मी जो विधी योजला आहे त्यासाठी तिथे आवश्यक तेवढी सोयीची जागा आहे का याची मला खात्री करून घ्यावी लागेल. मग मी तुम्हाला त्या जागेचा नकाशा काढून दाखवतो. अंतरमाप अगदी बिनचूक नसतील, पण फुटभरापेक्षा जास्त फरक पडणार नाही. गौतमने एक मोठा कागद घेतला. त्यावर रस्ता, 440 नंबरच्या प्लॉटचं फाटक, मध्ये पडलेला खड्डा आणि खड्ड्याच्या भोवतीचा तिन्ही बाजूंचा परिसर यांचं एक चित्र काढलं. त्या चित्राकडे काही वेळ पाहून वज्रेने फाटकाच्या आत उजव्या बाजूवर एक बोट ठेवलं. ही जागा मला सोयीची वाटते. तिथे जरा सफाई करून घ्या. ठीक आहे, तुम्हाला काही सामान लागेल? नाही, ती व्यवस्था मलाच करावी लागणार आहे. मग त्यासाठी पैसे लागतील? हो. गौतमने खालच्या ड्रॉवरमधून 100-100च्या 10 नोटा काढल्या. त्या वज्रेसमोर धरल्या. हे कमी पडत असेल तर सांगा. आता पुरते घेतो, आणखी गरज पडली तर सांगेन. छान. आता वेळेची काही कल्पना देता येईल का? मी जे वाचन केलं आहे त्यावरून मी असा अर्थ काढला आहे की ती वेळ दिवस आणि रात्र यांच्यामधली, म्हणजे सूर्यास्त होण्याच्या क्षणाची असावी. शिवाय वेळेवर आणखी एक बंधन आहे. अमावस्या आणि प्रतिपदा यांच्यामधली ती वेळ असावी. आणि पंचांग पाहता मला 23 मेच्या संध्याकाळी 7:01 ही वेळ दिसते. त्या क्षणी विधीची समाप्ती व्हायला हवी. 23 मे म्हणजे जेमतेम 1 महिना राहिला होता. आता कार्यक्रमाला एक दिशा आली होती, वेळेची चौकट आली होती. माझ्याकडून तुम्हाला आणखी काही मदत हवी आहे? या क्षणी नाही, आवश्यकता वाटल्यास तुमची गाठ घेईन. छान. आणखी एक, कामाची प्रगती कशी होत आहे याची दर 4-5 दिवसांनी कल्पना देत चला, निदान आठवड्यातून एकदा तरी. हो, तेही अवश्य करीन. आता निघतो. ठीक आहे वज्रे, तुम्ही हे कार्य अंगावर घेऊन माझ्या शिरावरची फार मोठी जबाबदारी हलकी केली आहे. अहो डॉक्टर, मी नाही तर दुसरा आणखी कोणी तयार झाला असताच की. गौतम काहीच बोलला नाही, पण मनोमन त्याची खात्री पटली होती की या कामासाठी वज्रे आणि वज्रेच फक्त हे योग्य आहेत. आधी फोन केला होता तेव्हा येडाम त्याच्यासाठी थांबलेच होते. या बसा डॉक्टर. येडाम साहेब, तुम्हाला आता काही महत्त्वाचं काम आहे का? कारण मी जे काही सांगणार आहे त्याला जरा वेळ लागणार आहे. चंदनवाडीतल्या बंगल्यासंबंधात आहे का? हो.
मला सांगा, माझी बाकीची कामं थांबतील. कल्हारने एक प्रयत्न केला, तो अयशस्वी ठरला. मी आणि कल्हारने त्या जागेला भेट दिली आणि जवळजवळ जीवत जाण्याची वेळ आली होती. ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्ही संमती दिली होती तेव्हा आणखी कोणी योग्य व्यक्ती भेटते का याचा शोध मी चालूच ठेवला होता आणि सुदैवाने तशी व्यक्ती भेटली आहे. त्यांचं नाव आहे वज्रे गुरुजी. म्हणजे काही शाळेत मास्तर बिस्तर आहेत की काय? नाही, आपल्या भाषेत गुरुजी म्हणजे उपाध्याय, घरची सर्व धार्मिक कृत्ये करणारे भटजी. वज्रे गुरुजी. येडाम काहीच बोलले नाहीत. येडाम साहेब त्यांना तिथे घडलेल्या एकूण एक घटना अगदी सविस्तर सांगितलेल्या आहेत. तिथे काय वावरत आहे याची त्यांना पूर्ण कल्पना दिली आहे. गेले 5-7 दिवस ते शोध घेत होते. शेवटी काल त्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मनाशी एक विधी योजला आहे. 23 मेच्या संध्याकाळी 7:02 कार्य पूर्ण होईल असा त्यांनी विश्वास दिला आहे. त्यांच्या कामाची काय गणितं आहेत मला माहीत नाही, पण त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. येडाम जरा साशंक आवाजात म्हणाले, मागल्या खेपेस त्या कल्लारवर काम सोपवलं होतं, पण पहा ना त्याचं काय झालं ते. त्याचं काय आहे येडाम साहेब, हे काम कोणा एकट्याच्या हातून होण्यासारखं नाही. मोठा दगड उलथवायला जसे 3-4 ताकदवान गडी लागतात तसाच प्रकार इथेही आहे. वज्रे गुरुजी आहेत, शिवाय कल्लारही लागणार आहे आणि शिवाय आणखी काही लोक लागणार आहेत. म्हणजे फौजपाटाच उभा करायचा म्हणा की. पैशांचा विचार करीत असलात तर तो मनातून काढून टाका येडाम साहेब. कल्लारची बिदागी त्याला मिळालीच आहे. बाकीचे सारे स्वकुशीने येणार आहेत. त्यांना पैशांची अपेक्षा नाही आणि गरजही नाही. माझ्या शब्दांचा भलता अर्थ घेऊ नका डॉक्टर साहेब. पैशांसाठी मी कधीच मागे पुढे बघत नाही. या वज्रे गुरुजीचं काय? हो, त्यांना काही ना काही द्यावंच लागेल. मी आतापर्यंत 1,500 दिले आहेत. आणखी लागले तर ते मागून घेतील. ठीक आहे, मी तुमच्यापाशी 5,000 देऊन ठेवतो. हरकत नाही. आणखी एक आहे, बंगल्याच्या फाटकाच्या आतच उजव्या हाताला 20x40चा मांडव टाकायला हवा. तिथेच वज्रे गुरुजींचा विधी होईल. तिथेच माझे बाकीचे मदतनीस जमतील. नकळत गौतमच्या आवाजात एक धार आली होती. डॉक्टर साहेब, वास्तविक तुमचा यात तसा काही संबंध नाही. गौतमची मान एकदम वर आली. संबंध नाही म्हणता? येडाम साहेब, 2 वेळा तिथे माझ्या अगदी जीवावर बेतलं होतं. ते मी या जन्मात विसरू शकणार नाही. त्याच्या नाशामध्ये मलाही माझा भार उचलायलाच हवा. ते असू दे, ते मांडवाचं पहा. आणखी काही गरज पडली तर तुमची भेट घेईनच. त्याखेरीज भेट घ्यावी लागणारच आहे. गुरुजींची प्रगती कोठवर आली आहे ते कळवायला. ठीक आहे, तर मी निघतो. त्याला थांबवून येडामने आत जाऊन पैसे आणून त्याच्या हाती दिले. नोटांचा बंडल तसाच खिशात कोंबून गौतमने त्यांचा निरोप घेतला. मेहेंदळे, चिंचवडेकर, सासने इत्यादी लोक मदतीसाठी तयार होते, पण त्यांचा कशा प्रकारे उपयोग करून घ्यायचा यावर गौतमने बराच विचार केला होता. बंगल्यातल्या त्या घातकी अस्तित्वाबद्दल त्या सर्वांच्या मनात एक संताप, द्वेष खदखदत होता. यात शंका नव्हती. तो धुमसता संताप एका क्षणी व्यक्त झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक शक्तीचा निर्यास होऊ शकेल अशी त्याची खात्री होती. पण मानसाचा सुसंस्कृतपणा भावनांच्या प्रकटीकरणाच्या आड येतो. मनात असूनही माणूस मोठ्याने ओरडत नाही, वाद घालत असताना आवाज चढवत नाही. समाजात ताणतणाव निर्माण होऊ नये यासाठी ते आवश्यक असेलही, पण आताच्या अपवादात्मक परिस्थितीत मनावरचं हे बंधन हाच अडथळा बनण्याची शक्यता होती. भावनांच्या संपूर्ण प्रकटीकरणाच्या वाटेतला हा अडसर दूर व्हायला हवा आणि त्यासाठी एकच मार्ग होता, हिप्नोसिस. केवळ हिप्नोसिस खालीच माणूस मनावरची ही कृत्रिम बंधनं जुगारून देऊ शकतो. सामूहिक संमोहनाचे प्रयोग त्याने अमेरिकेत असताना पाहिले होते. तसा प्रयोग करायचा झाला तर त्याला पेंटाथॉलसारख्या एखाद्या रसायनाची, CLZ2 सारख्या एखाद्या वायूची मदत घ्यावी लागणार होती. शिवाय एखादी हिप्नोटिक प्रकाश योजना आणि त्याच्या आवाज संभाषणाचं कौशल्य या 4ही घटकांचा एकत्र वापर करूनच ते साध्य करायला हवं. त्या दृष्टीने त्याने आपल्या प्रयोगाच्या आखणीला सुरुवात केली. वज्रे त्याला 7-8 दिवसांनी भेटायला आले. एक प्रकारचा अहवाल देण्यासाठीच आले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांची तयारी सुरू होती. सध्या तरी त्यांना पैशांची आवश्यकता नव्हती. मनात मागे ठेवलेला प्रश्न गौतमने आता विचारला. वज्रे, तुम्हाला एक विचारायचं आहे. सुरुवातीपासूनच मनात आहे. अवश्य विचारा. तुम्ही जो विधी करणार आहात तो काही एखाद्या शास्त्रीय प्रयोगासारखा नाही की ज्याचं फलित आधीच ठरवता येतं. डॉक्टर, माझ्या मनात यशाबद्दल कोणतीही शंका नाही, पण अशा विधीला काही पूर्वेतिहास नाही, मागचे दाखले नाहीत. त्याची काय आवश्यकता आहे? एखादी गोष्ट आपल्याला मनोमन पटते, पहिल्या क्षणी मनाची खात्री होते. तसंच इथे आहे. मी ते संदर्भ वाचले, त्या क्षणी माझी खात्री झाली की माझ्या समस्येचं उत्तर इथे आहे. इतकी खात्री झाली? हो, अगदी 100%.
वज्रे यांच्या आवाजात प्रखर आत्मविश्वास होता. छान. आपण ठरवलेल्या जागी 23 मेच्या सकाळीच मांडव टाकण्यात येणार आहे. तुमच्या विधीसाठी काही वेदी वगैरे रचावी लागणार आहे का? नको. 5-6 पाट लागतील आणि पाणी, बाकी काही नको. साधारणपणे केव्हा येणार, म्हणजे तिथे कोणीतरी हजर असेल? मी 4:30च्या सुमारास येतो. गौतमकडे पाहत शेवटी वज्रे म्हणाले. डॉक्टर, तुम्हाला कसली तरी काळजी वाटत आहेशी दिसते. काळजीचं काहीही कारण नाही. आपण निष्ठेने काम केलं की त्याचं फळ दिसल्याशिवाय राहणारच नाही. गौतमने ठरवलं होतं की त्यांच्या यादीतल्या सर्वांना 4:30च्या सुमारासच जागेवर बोलवायचं. शेवटच्या अर्ध्या तासात तो त्याच्या हिप्नोसिसचा प्रयोग करणार होता. दुसऱ्या सकाळी त्याने येडाम यांची गाठ घेतली आणि येडामना वाटलं काही अडचणच निघाली आहे. नाही, काही अडचण नाही. गौतम हसत म्हणाला. येडामसाहेब, माझी काय योजना आहे ते आता सांगतो. तिथे 1932मध्ये इनामदार यांनी हा सध्याचा बंगला बांधला. गेल्या 70 वर्षात तिथे 16-17 फॅमिलीज राहून गेल्या आहेत. त्यांच्यापैकी जेवढ्यांना शक्य होतं तेवढ्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आहे आणि आपल्या विधीच्या दिवशी त्यांना तिथे हजर राहण्याचं आमंत्रण देणार आहे. अर्थात तुम्ही हजर असालच ना? हो, मला तर तिथे असायलाच हवं. वेळेच्या आधी अगदी 1-2 मिनिटे आधी मी कल्लारला तिथे हजर राहायला सांगणार आहे. 7:02 विधी संपेल आणि माझी तर कल्पना आहे की काम यशस्वी झालं की नाही ते त्या क्षणी समजेल. तुमचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे डॉक्टर. हो आहे, पण तो माझ्याखेरीज दुसऱ्या कोणासही माहीत नाही आणि माहीत होणारही नाही. नंतर मला सुचलं, एप्रिल-मे महिना म्हणजे वादळी पावसाचे दिवस. तेव्हा आपल्या मांडवावर पत्र्याचं छप्पर हवं. हो, ते असतंच. शिवाय वीज, पाणी, पंखे, खुर्च्या, चहा पाणी सगळ्याची सोय होणार आहे. डॉक्टर, काहीही काळजी करू नका. शेवटचे 2 दिवस गौतम सारखा फोनवर होता. सर्वांना तिथे 4 वाजता हजर राहण्याची सूचना करीत होता, आठवण देत होता. 23 मेच्या दिवशी 12च्या सुमारास त्याने बंगल्याला भेट दिली. प्रशस्त मांडव टाकला होता. आता निम्म्या भागावर सतरंज्या पसरल्या होत्या. शिवाय 50 खुर्च्या होत्या, टेबल होती. कोपऱ्यातून मोठमोठाले पेडेस्टल फॅन होते. मांडवाच्या खांबावर दिवेही लावलेले होते. पाण्याची स्टीलची पिंपे भरून ठेवली होती. ग्लासेस होते. शब्द दिल्याप्रमाणे येडामने सर्व तयारी जय्यत केली होती. दुपारी 4 वाजता गौतम जागेवर हजर झाला. इतके दिवस आखत असलेल्या मोहिमेची आज अखेर होणार होती. अनेक गृहिते धरून, अनेक अंदाज बांधून, अनेक तर्क करून त्याने योजना आखली होती. त्यापैकी एक दुवा जरी कच्चा निघाला तरी सर्व डोलारा कोसळत खाली येणार होता. एकट्याच्या शिरावर त्याने फारच मोठी जबाबदारी घेतली होती. पण इंग्रजीत म्हण होती ना, डिस्परेट टाइम्स नीड डेस्परेट रेमेडीज. आणि आता पाय मागे घ्यायची वेळ टळून गेली होती. फाटकातून आत आल्यावर समोर एलच्या आकाराचा मांडव टाकला होता. उजवीकडची आखोडपट्टी वज्रे गुरुजींच्या विधीसाठी होती आणि डावीकडची लांब बाजू जमणाऱ्यांसाठी होती. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी समोर पाहिलं की भग्न इमारतीच्या सांगाळ्याच्या तळाशी साचलेलं काळं पाणी दिसत होतं. डावीकडच्या चौकोनात त्याने 30 खुर्च्या 3 रांगात मांडल्या. त्यांच्यासमोर टेबल होतं. टेबलामागे एक पेडस्टल फॅन आणून ठेवला आणि वरच्या वाशापासून एक वायर खाली सोडली. तिच्या शेवटाला एक चांगला 100 वॉटचा बल्ब लावला. खास बनवून आणलेल्या अगरबत्त्या टेबलावरच ठेवल्या. 4:30 पासून एक जण यायला सुरुवात झाली. आधी वज्रे आले. रिक्षातून बरोबर बरंच सामान घेऊन आले. त्यांनी बरोबर आणलेलं सामान, काही पिशव्या खूपच जड होत्या, आतपर्यंत पोचवायला गौतमने त्यांना मदत केली. वज्रेंनी 4 पाट मांडले. एका पाटावर 2 विटा ठेवल्या. त्यांच्यावर मोठा पत्रा ठेवला. पत्र्यावर काळी माती चौकोनाच्या आकारात पसरली. मातीवर बारीक धलप्या रचल्या. बरोबरच्या तांब्यात पाणी भरून घेतलं. दुसऱ्या पाटीवर तांदूळ पसरले. तांदळावर कुंकवाच्या जाड रेषांनी काही आकृती चितारल्या. काही वेळा त्यांनी सोबत आणलेला एक कागद पाहून मग रेषा काढल्या. तांदळावर द्रोण मांडले होते. द्रोणांमधून दर्भसंविधानसारख्या काही पानांच्या जुड्या, काही बारीक फांद्यांच्या जुड्या होत्या. आणखीही काही होतं. एव्हाना लोक यायला लागले होते आणि गौतमला त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागलं. सदावर्ते आले. त्यांना वज्रे गुरुजींच्या हवाली केलं. सदावर्ते, तुम्ही जागेचे मालक आहात. या विधीचे यजमानपद तुम्ही स्वीकारायला पाहिजे. गुरुजी सांगतील त्याप्रमाणे करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. त्याखेरीज तुमच्यावर अन्य कोणतीही जबाबदारी येणार नाही. येडाम आले. नाना आले. ज्यांना त्याने फोन केला होता ते सर्वजण हजर झाले. जवळजवळ 22 जण. कल्लारही आला. त्याला एका बाजूला घेऊन गौतम म्हणाला, तुझ्या हातात घड्याळ आहे? कल्लारने मनगटावरचं घड्याळ दाखवलं. गौतमच्या घड्याळातली वेळ आणि कल्लारच्या घड्याळातली वेळ या दोन्हीत जवळजवळ 1.5 मिनिटांचा फरक होता. गौतमने कल्लारचं घड्याळ अगदी आपल्या घड्याळाशी जुळवून दिलं आणि घड्याळ त्याच्याकडे परत देता गौतम म्हणाला,
कल्हार, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. इथे काम फसता कामा नाही, नाहीतर काय धोका आहे हे तुला सांगायची गरज नाही. या घड्याळाप्रमाणे बरोबर 7 वाजता तू त्या खड्ड्याच्या काठावर जायचं आहेस. तोपर्यंत लांबच राहा. बरोबर 7 वाजता तिथे हजर हो. तू तिथे आलेला त्याला आपोआप जाणवत असेल, किंवा तू काहीतरी करत असशील. 7:01 त्याला हाक दे. जाग कर. जे काय करतोयस ते कर. 7:02 गुरुजींचा विधी संपणार आहे. तोच क्षण सर्वात महत्त्वाचा आहे असं मी समजून चालणार आहे. त्या क्षणी तू काठावर हवास, तयार हवास. समजलं? हो समजलं डॉक्टर साहेब. मे महिन्याची अखेर. खरं तर ऊन कडक असायला हवं, पण 5 वाजल्यापासूनच आकाशात मळब आलं होतं. मग तर आकाशात काळ्या ढगांची रासच रचली गेली. वादळी पावसाच्या खुणा दिसायला लागल्या. मधूनच एखाद्या सुसाट वाऱ्याची लाट कागद काड्या पानं उडवत जात होती. मंडपावर पत्रे टाकण्याची सूचना अगदी योग्य होती. 6:40च्या सुमारास गौतम शेजारच्या मांडवात गेला. वज्रे गुरुजींचं मंत्र म्हणणं, इतर उपचार चालू होते. त्यांची नजर गौतमकडे जाताच त्याने घड्याळावर बोट आपटून डोळ्यांनीच प्रश्न विचारला. वज्रे गुरुजींनी आधी दोन्ही हातांची 7 बोटं आणि मग एका हाताची 2 बोटं दाखवली. 7:02 एका बाजूला ठेवलेली वाटी गौतमला दिसली. वाटीत दूध होतं. त्याने बोटाने दुधाची चव पाहिली. गोड होतं. तिथलाच एक चमचा उचलून त्याने तो दुधाच्या वाटीत ठेवला. आतल्या खिशातून एक लहान बाटली काढून त्यातले 6-7 थेंब त्याने दुधात टाकले. चमच्याने दूध ढवळत ढवळत तो मोठ्या मांडवात आला. लोक मंडपात फिरत होते, गप्पा मारित होते. गौतमने टेबलावरच्या उदबत्तीच्या घरात 3 उदबत्त्या लावल्या. मागचा पंखा सुरू केला. वरचा दिवा लावला आणि मग तो मोठ्या आवाजात म्हणाला, हे पहा, ऐका, सर्वजण खुर्च्यांवर बसून घ्या. मी तुम्हाला काही सांगणार आहे. या बसा. 2-3 मिनिटात सर्वजण खुर्च्यांवर बसले. हातात दुधाची वाटी घेऊन गौतम रांगातून फिरत होता. प्रत्येकाच्या हातावर चमच्याने दूध ओतत होता. घेऊन टाका, आजच्या विधीचा प्रसाद आहे. अघोरी